आम्ही 1 वाटी बासमती राईस घेतलेला आहे। तो आपण छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे आणि हा पाण्यामध्ये आपण 10 ते 15 मिनिटं सोक करायला ठेवून द्यायचा आहे। आपण तांदूळ जर भिजवून राईस बनवला तर आपला राईस छान फुलतो आणि याचे तांदूळ जो आहे आपला तो छान शिजतो पण आणि सुटसुटीत पण होतो। आता हे मी 10 ते 15 मिनिटं छान असंच पाण्यात भिजवून घेणार आहे तांदूळ। आता मी तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते। व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे, 1 बटाटा साल काढून चिरून मी पाण्यात ठेवलेला आहे। जर आपण पाण्यात नाही ठेवला तर बटाटा काळा पडतो। आणि 1 अर्धी शिमला मिरची मी कट करून घेतलेला आहे व याच्यासाठी मी हा बासमती राईस घेतलेला आहे, लॉंग ग्रेन बासमती आहे हा मी 15 मिनिटं छान भिजवून घेतलेला आहे व याच्यातून आता मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आपण तांदूळ जेव्हा भिजवून घेतो तेव्हा आपला भात खूप असा छान सॉफ्ट व सुट्टा पण होतो। चला तर आपण आता पुलाव बनवण्यासाठी सुरू करूया। पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे किंवा कुकरही तुम्ही ठेवू शकता। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत। मी 2 वेलची घेतलेल्या आहेत, त्या अशा फोडून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये छान फ्लेवर उतरतो। 5 ते 6 मिरे, 1 चक्री फूल, 4 लवंगा, थोडे जिरे, 1 मोठ्या साईजचा दालचिनीचा तुकडा व 2 ते 3 तेजपत्ता घ्यायचा आहे। आता हे मी तेल छान गरम झाले की ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आपले खडे मसाले छान तेलात फुलले आहेत। आता याच्यामध्ये मी आपण जो कांदा चिरून घेतला होता तोही याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याचा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे छान परतून घ्यायचं आहे। आपल्या कांद्याला हलकासा गुलाबी कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये थोडेसे आपण काजूचे तुकडे घालायचे आहेत। काजूचे तुकडे हे अगदी ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी काही हरकत नाही आहे। आता याला छान आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा कांदा मीडियम फ्लेमवरती परतून घेऊया। आपला कांदाचा रंग पण बदललेला आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो 1-2 मिनिट आपण परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी आपण जो बटाटा कट करून घेतलेला आहे तोही टाकून घेणार आहे। शिमला मिरची व वाटाणा हे आपण छान आता 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता भाज्या आपण मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर टाकून घेणार आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर। आता याच्यामध्ये मी 1 मिरची मधून तुकडा करून घेतलेले आहे, ती याच्यामध्ये टाकून आपण हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला मिरची जर अजून टाकून घ्यायची असेल, तुम्ही जर तिखट खूप खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या ॲड करू शकता। याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेले आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। तर या पद्धतीने आपण छान हे परतून घेऊयात। याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण जेवढं भाज्यांना लागेल तेवढंच मीठ याच्यामध्ये टाकून 1-2 ते 3 मिनिटं आपण हे परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण
थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, एक 4-5 चमचे होईल इतपत त्याच्यामध्ये पाणी टाकूया, म्हणजे आपला मसाला करपणार नाही. आणि एक 2च मिनिट आपण हे असं वाफवून घेऊया. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपण या भाज्या आता छान वाफवलेल्या आहेत. आपण तांदूळ भिजवून घेतलेला आहे, त्यामुळे आपला तांदूळ शिजायला खूप वेळ नाही लागणार आहे. त्यामुळे या ज्या भाज्या आहेत बटाटा वगैरे त्या आपण थोडंसं पाणी टाकून असं शिजवून घेतल्या की भाज्या कच्च्या राहणार नाहीत. आता आपण तांदूळ जो आपण भिजवून घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता, मी या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला होता. त्याच वाटीने आता मी 2 वाटी पाणी घेणार आहे. आपण 1 वाटी जर तांदूळ घेतला तर त्याच्या दुप्पट आपण याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी अचूक आहे. तुम्ही या पद्धतीने पाणी याच्यामध्ये टाकून बघा, आपला भात खूप सुटसुटीत व छान होईल. आता आपण फक्त भाज्यांपुरतं मीठ टाकलं होतं, थोडंसं चाखून बघूया आपण. हे आपल्याला थोडं मीठ टाकावं लागतंय, टाकून घ्यायचं आपण मीठ. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आपण आता वरतून थोडीशी कोथिंबीर अशी भरून आणि पुन्हा हे एकदा हलवून घेऊ. आणि आता हाय फ्लेमवरती याला छान उकळी काढून घ्यायची आहे. आपले या भाताला छान उकळी आलेले आहे. आता आपण थोडंसं हलवून या भाज्या अशा खाली थोड्याशा मिक्स करून घेऊयात, कारण आपल्या भाज्यावरती राहतात, राईस खाली शिजतो. आपण अशा पद्धतीने हलवून नंतर याला झाकण ठेवून याच्यावरती आपण हा तांदूळ शिजायला ठेवूया. भात शिजवताना आपण भातामधलं पाणी कमी होईपर्यंत आपण हाय फ्लेमवरती हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की घरी करून पहा. आणि अशाच यम्मी रेसिपीच्या जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही तुमच्या नातेवाईक फ्रेंड्स असतात त्यांना शेअर करायलाही विसरू नका. आपण आता हाय फ्लेमवरती याच्यामधलं पाणी सर्व आटवून घेतलेलं आहे. थोड्या प्रमाणातच याच्यामध्ये पाणी आहे, तुम्ही पाहू शकता. आता एवढं पाणी असल्यावरती आपण गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि वाफेवरती छान आपला हा राईस पुलाव शिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिजवून पहा. राईस आपला खूप सुटसुटीत व चविष्ट बनेल. आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे. आता एक 5 मिनिट असंच आपण हे वाफवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपला हा पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती अगदी फडफडीत झालेला आहे. हे बघा.